माझ्या कुटुंबामध्ये पत्रकार असं कोणीही नव्हतं. तशी कसलीच पार्श्वभूमी नव्हती. कारण मी अत्यंत सामान्य कुटुंबातला मुलगा होतो आणि शाळेत गेलं पाहिजे इतका फक्त माझ्या आईचा आग्रह होता आणि त्याच्यामुळं तिने शाळेत पाठवलं आणि शाळेतनं मी योगायोगानं अंबाजोगाईमध्ये शिकायला जेव्हा आलो तर त्यावेळेस एका घटनेतनं पत्रकाराबद्दल माझ्या मनामध्ये आकर्षण निर्माण झालं. घटना अशी होती की माझी आई बरोबर मीही 10वीला असताना रोजगार हमीच्या कामावर आम्ही होत होतो. झाडं लावण्याचा तो प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये काही फरक मंजूर झाला होता. म्हणजे त्यावेळेस काही संघटनांनी उठाव केल्यानंतर मजुरीमध्ये फरक मंजूर झाला आणि तो फरक ज्यावेळेस आणून वाटप केला गेला तर त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने काय केलं की सह्या तर घेतल्या, पाठीमागं रकमा मात्र वेगळ्या लिहिल्या गेल्या आणि दिले हातात वेगळे पैसे. आणि हे ज्यावेळेस मला घरी आल्यानंतर कळालं त्यावेळेस मी अंबाजोगाईला आल्यानंतर आमच्याकडं मी योगेश्वरी महाविद्यालयात शिकायला होते SRT मध्ये. तिथं मोठेगावकर सर हे लोकमतचे पत्रकार होते आणि म्हणून हे प्रश्न त्यांच्याकडे घेऊन मी गेलो आणि मग ते असं म्हणले की चल त्या ऑफिसमध्ये जाऊ आपण. आणि ते स्कूटरवर मला आणखी आठवतं की ते स्कूटरवर बसून मला त्या ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी कार्ड ज्यावेळेस टाकलं लोकमतचं त्यावेळेस इथलं ऑफिस पूर्णपणे खळेल करून उभं राहिलं. ते उभा राहिल्यानंतर मग त्यांनी ते प्रश्न सगळा हे केला आणि दुसऱ्याच दिवशी ते गावात आले आणि त्यांनी जेवढ्या रकमा लिहिल्या होत्या तेवढ्या रकमा पैसे देऊन टाकले. तर ही घटना माझ्या मनावर खूप प्रभाव करून गेली आणि मी म्हणलं तर पत्रकारामध्ये इतकी ताकद असेल अशी दिसते तर आपण का होऊ नये. तर त्या घटनेतनं मी या क्षेत्राकडे ओढलं गेलो.